भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र के लिए कांग्रेस की युति से डॉक्टर प्रशांत पटोले इन्होंने नामांकन भरने के लिए भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र के हजारों की तादाद में कार्यकर्ता पदाधिकारी का जनसैलाब दिखा, जहां उनके साथ कार्यकर्ता पदाधिकारी एवं युवक युवतियां बड़ी संख्या में उपस्थित थी। जिलाधिकारी कार्यालय पहुंचकर कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना भाऊ पटोले बंडू सावर बांधे उपस्थित होकर उम्मीदवार डॉक्टर प्रशांत पटोले नामांकन पर जिलाधिकारी को सौंपा। तो बाद में कांग्रेस के प्रदेशाध्यक्ष नाना भाऊ पटोले ने प्रेस कॉन्फ्रेंस रखी, जहां उन्होंने कहा कि जनता को विकास कार्यों की जरूरत है, जो हम अपने उम्मीदवार को क्षेत्र के विकास के लिए वोट जनता से मांगेंगे और जनता की बातों पर हम खरा उतरेंगे। इस अवसर पर शरद पवार गुट के पूर्व सांसद मधुकर कुकड़े, आपके जिलाध्यक्ष चंचल सालवे, किरण अतकरी, हेवराज उके, नरेश ईश्वरकर, रमेश पारदी, ठाकचंद मुंगू सेमारी, महिला जिलाध्यक्ष जयश्री बोरकर, अमर रगड़े, आकाश पुंडरे, पवन बंचारी और अन्य पदाधिकारी कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। भाजप घाबरलेली आहे। भाजपला आता सत्तेपासून दूर जावंच लागणार आणि म्हणून शेवटचा हा प्रयत्न ते करतात आहे। ज्याप्रमाणे केजरीवालांना एका निष्पाप व्यक्तीला मुख्यमंत्री दिल्लीचे त्यांनी एकदा नाही तर दोनदा ते दिल्लीचे मुख्यमंत्री झाले, त्यांना सुद्धा त्यांनी खोट्या केसेस मध्ये आतमध्ये टाकलं। आज कीर्तिकर असेल या शिवसेनेच्या अनेक नेत्यांना त्यांनी ईडीच्या नोटिसा दिलेल्या आहेत। या सगळ्या घाबरवण्यासाठी दिलेल्या आहेत आणि खरं तर ईडी तर भाजपच्याच आता नेत्यांना लागल्या पाहिजे। जेवढे काही भ्रष्टाचारी या देशातले आहेत, 70,000 कोटीचा भ्रष्टाचार नरेंद्र मोदींनीच ज्या लोकांचा जाहीर केलेला होता भोपाळ मधून, त्यांना त्यांनी आपल्या सोबत घेतलं, आपल्या मांडीला मांडी लावून बसतात, त्यांना मंत्रिमंडळात घेतलं। अनेक लोक आहेत महाराष्ट्रासहित देशामध्ये, अशा सगळ्या भ्रष्टाचारी लोकांना त्यांनी आपल्यामध्ये घेतलं, तर त्यांच्यावर ईडी लावली पाहिजे ना। विरोधकांना या पद्धतीने मुस्कुटदाबी करण्याचा अधिकार त्यांना नाही। आता निवडणुकीचं रणसिंग फुकलं गेलेलं आहे। जनता जनार्दन हे सगळ्या गोष्टी बघतात आहेत आणि जनता जनार्दन हा नरेंद्र मोदी आणि बीजेपीला त्याला हिंगा दाखवल्याशिवाय आता लोक शांत राहणार नाही, अशी परिस्थिती आहे। आज मी काल नागपूरला फॉर्म भरायला होतो, तिथेही लोकांचा जोरात गर्दी होती। आज आमची रामटेकची फॉर्म भरणी झाली, आमची गडचिरोलीची झाली, आमचा चंद्रपूरचा फॉर्म भरलाय। लोकांमध्ये मोदी सरकारच्या विरोधात, भाजपच्या विरोधात मोठा राग आहे, प्रचंड राग आहे। शेतकऱ्यांच्या मनातही आहे, तरुणांच्या मनातही आहे, गरिबांच्या मनात आहे, छोट्या व्यापाऱ्यांच्या मनात आहे आणि म्हणून आता यांना सत्तेच्या बाहेर जावं लागेल। हे 150च्या पार जाऊ शकत नाही। ही जी अवास्तव घोषणा ते करतात आहेत 400 BC सारखी, ही 400 BCच राहतील। यांची 400 BC जनतेने आता ओळखलेली आहे आणि यांना सत्तेच्या बाहेर जावं लागेल। NBC न्यूज के लिए भंडारा से सुरेंद्र चिंदालोरी की रिपोर्ट।